मोठी अपडेट येते त्याच्याकडे आपलं लक्ष आहे। मोठी अपडेट, आझाद मैदानात हजारो आंदोलक दाखल। प्रश्न आहे प्रशासनासमोर की कशा प्रकारे न्यायालयीन आदेशाचं पालन करावं, कारण न्यायालयीन आदेश स्पष्ट आहे, आंदोलकांच्या संख्येवर मर्यादा आहेत। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आंदोलनाची माहिती घेणं सुरू आहे। आताची महत्त्वाची अपडेट, आझाद मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष। उपसमितीमधील नेत्यांची आज पुन्हा बैठक होण्याची शक्यता। हजारो मराठा आंदोलक सध्या दाखल आहेत। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, आंदोलकांची संख्या आणि ताजे अपडेट्स। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत। करडी नजर आहे सरकारची असं म्हणता येईल, कारण प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते पोलीस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांच्याकडून घेतली जाते आणि उपसमितीची देखील बैठक होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे, गणेशोत्सव सुरू आहे आपल्याला माहिती आहे, आणि दुसरीकडे अमित शाह केंद्रीय मंत्री जे आहेत, केंद्रीय गृहमंत्री, ते आज रात्री मुंबईत दाखल होत आहेत लालबागच्या दर्शनासाठी। त्यामुळं जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवण्यासाठी किंवा लवकर आटोपतं घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत। कदाचित चर्चा करण्यासाठी उपसमितीतले मंत्री जे आहेत ते देखील जरांगे यांच्याशी संपर्क साधू शकतात। मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून दर 10-15 मिनिटांनी जे अपडेट्स आहेत त्या सगळे अपडेट्स घेतले जात आहेत। वाहतुकीचं जे नियोजन आहे त्यावर देखील सरकारची नजर आहे। कुठल्या बाजूने ट्रॅफिक जाम होतंय किंवा कुठं आंदोलक जमू शकतात। आणि खरं तर 6 वाजेपर्यंत आपल्याला माहिती आहे की आझाद मैदानामध्ये त्यांना परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे 6 वाजेपर्यंतच त्यांना थांबवण्यासाठीचं जे नियोजन आहे ते देखील पोलीस प्रशासनाकडून चालू असल्याची माहिती आहे। प्रसन्न संदीप, आजच्या या दिवसा बाबतीत काही प्रशासकीय मुद्दे सुद्धा आहेत। आंदोलकांची संख्या मर्यादा, एक दिवसाची आंदोलन मर्यादा आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आलेले लाखोंच्या संख्येने येत असलेले समर्थक, जरांगे समर्थक, याच्यात या पेचातून कसा मार्ग काढणार राज्य शासन प्रशासन? नाही, खरं तर उपसमितीवरच याची मदार असणार आहे। मात्र अंतिम निर्णय जो आहे तो प्रसन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत। यापूर्वी उपसमितीची बैठक झालेली होती, ज्या कंडिशन्स नेमून दिलेल्या आहेत त्यामध्ये पाहायला गेलं तर 5000 लोकांचं सांगितलेलं आहे। मात्र आझाद मैदान आता जरांगे पोहोचण्यापूर्वीच आझाद मैदान पूर्णपणे भरलेलं आहे। त्यातच हजारोंच्या संख्येनं गाड्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। आता मुंबईमध्ये पूर्णपणे ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो जाम झालेला आहे आतापर्यंत। दादर किंवा परळ या भागामध्ये मात्र त्यांना येऊ दिलेलं नाही। काही तुरळक आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। महत्वाचं हेच आहे की यावर सरकार आता तोडगा कसा काढणार, कारण जरांगे हे ठाम आहेत आपल्या आंदोलनावर आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचीच वेळ त्यांना देण्यात आली आहे। त्यामुळे उपसमितीचे मंत्री, काही मंत्री हे मुंबईमध्ये आहेत आणि काही मंत्री त्यांच्या मतदारसंघांमध्ये आहेत। त्यामुळे ऑनलाईन बैठक होऊ शकते किंवा कॉन्फरन्सद्वारे देखील त्यांची एक बैठक होऊ शकते आणि मुख्यमंत्र्यांना याबाबतचे सगळे अपडेट्स दिले जाऊ शकतात। त्यामुळे सरकारमार्फत नक्कीच जरांगे यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो। दुसरीकडे ओबीसी महासंघानं देखील आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मात्र कायदा सुव्यवस्था असेल किंवा मुंबई जाम होऊ नये यासाठीच प्रामुख्याने सरकारचे प्रयत्न जे आहेत ते सध्या तरी सुरू असल्याचं दिसतंय। धन्यवाद संदीप, वेळोवेळी अधिक अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू।